मैत्रिणींनो, तुम्हाला मॅनिफेस्टेशन बद्दल माहितीये का हो? म्हणजे माझी मुलगी पिहू ती सारखी म्हणत असते, आई मॅनिफेस्ट कर, आई हे असं बोल, हे असं होईल. पण मॅनिफेस्टेशनचा अर्थ नक्की काय माहित नाही. म्हणजे नेमकं काय करायचं ते माहित नाही. आज मी तुम्हाला मॅनिफेस्टेशन बद्दलच सांगणार आहे. कसं असतं ना, आयुष्यात प्रत्येक गोष्टीची एक वेळ यावी लागते. ट्रस्ट मी, चमत्कार हा घडतोच. आणि चमत्कार तेव्हाच घडतो जेव्हा तो घडावा म्हणून आपण मनापासून सतत प्रार्थना म्हणजेच मॅनिफेस्ट करतो. मॅनिफेस्ट करणं म्हणजे आपल्या इंट्युशन्सवर विश्वास ठेवणं की मला जे हवंय ते आणि तसंच घडणार आहे. शेवटपर्यंत उमेद सोडायची नाही. कोणी हिणावलं, आपलं खच्चीकरण केलं तरी देखील आपण आशा सोडायची नाही. जे होईल ते चांगल्यासाठीच आणि चांगलंच होईल असंच मनाशी ठाम करायचं. सो तुम्ही पण असंच एखाद्या गोष्टीसाठी मॅनिफेस्ट केलं असेल ना, तर ती गोष्ट नक्की पूर्ण होईल. बघाच तुम्ही. तू म्हणजे माझं दुसरं मन आहेस मधुश्री. तुला भेटणं हे माझं स्वप्न आहे. मला मॅनिफेस्टेशनचा अर्थ माहित नव्हता ना, तेव्हापासून मी हे मॅनिफेस्ट करते की मला माझ्या मधुश्रीला भेटायचंय. आणि तुला माहितीये, तुझं म्हणणं अर्ध खरं झालंय. मला आरजेचा जॉब ऑफर झालाय. रेडिओ जॉकीचा जॉब, जे माझं स्वप्न होतं ते मला ऑफर झालंय मधुश्री. पण तू म्हणतेस तसं मी हार मानणार नाही. मी मॅनिफेस्ट करत राहणार. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. तुझी मॉर्निंग गुड झालेली दिसत नाही. चेहरा पडलाय म्हणून म्हटलं. दॅट्स लाईक माय वाईफ. बरं, खाऊन घे. तुला जे आवडेल तेच आणलंय. नाही, नको. खायची इच्छा नाहीये माझी. काय झालं एवढं? तुझं माझ्यावर प्रेम नाहीये? बेबी, असं का बोलतोस तू अचानक? तुला डॉक्टर साठेला जे सांगावंसं वाटलं ते मला सांगावंसं नाही वाटलं, नवरा म्हणून. अरे, मला तुझं टेन्शन वाढवायचं नव्हतं, बरोबर? ऑफकोर्स बेबी. तुला ऑफिसचं एवढं काम असतं, बिझनेसचं प्रेशर असतं, या सगळ्यात कुठे मी तुला हे सांगत बसू? तू बिझनेस बघशील का माझी काळजी घेशील म्हणून सांगितलं नाही मी तुला काही. वर मी खुश आहे असं जरी दाखवत असले ना, तरी तसं नाहीये. हे मला कधी जाणवलं माहितीये? अविनाशच्या घरी गेल्यावर. मला तिकडे गेल्यावर जाणवलं की आपल्या घरात माणसं असणं किती इम्पॉर्टंट आहे. आपल्या आजूबाजूला माणसं असली ना की आपल्याला असं सिक्युअर वाटतं, छान वाटतं. शनाया, पण एकटं तुलाच राहायचं होतं. आय नो जे के. एकटं राहण्याचा डिसिजन माझा होता, मी म्हणते ना. पण आता ना मला तसं वाटत नाहीये. म्हणजे मला आता असं वाटायला लागले की आपल्याला मूल असतं तर बरं झालं असतं. म्हणजे निदान त्या मुलाला मोठं करण्यात माझा वेळ गेला असता ना. दिल्लीतून आपण इथे मुंबईला शिफ्ट झालो आणि मी पूर्णपणे एकटी पडले रे. तू सोबत असून सुद्धा ना मला असा एकटेपणा जाणवायला लागला होता. कारण तू दिवस दिवस ऑफिससाठी बाहेर असतोस, अचानक कधी आउट ऑफ इंडिया निघून जातो. मग शेवटी मी या घरात एकटीच असते ना. असं एकटं राहून राहून ना मला घर खायला उठतं, कळत नाही काय करायचं घरात राहून. शेवटी काय, मग घराबाहेर पडते, शॉपिंग करते, ते किटी पार्टी वगैरे सगळं जॉईन करते. आणि मी तेच सगळं केलं, पण किती करणार जे के? शॉपिंग करून करून किती करणार मी, सांग ना तू. म्हणून मी तुला सांगत होते की मी ऑफिस जॉईन करते, पण
पण ठीक आहे, तुला विचार करायला वेळ हवाय ना. तसं नाही आहे शनाया. नाही, इट्स ओके जे के, इट्स ओके. तू जसं म्हणतोयस तसं वागायला मी तयार आहे. तुझा काहीतरी कन्सर्न असेल किंवा अजून काही असेल त्यामागे, पण ठीक आहे ना, इट्स ओके. मला काहीच इश्यू नाहीये. मी समजून घेईन तुला. याआधी पण समजून घेतलंय की नाही, आताही घेईन. आणि काय होणार आहे, मी या घरात अशी एकटी राहिल्याने काय होणार आहे? मी या भिंतींशी अजून बोलत राहीन, मी या बेडवर बसेन, मी विचार करेन, मला वेळ लागेल, अजून काय होणार आहे? असं सगळं. व्हॉट नॉनसेन्स यू आर टॉकिंग. असं काहीही होणार नाहीये. मी असं काही होऊ देणार नाहीये. मला तुला नेहमी आनंदी बघायचं असतं, त्यासाठी मी काही गोष्टी प्लॅन केल्यात. काय? आपण दोघं बाहेर फिरायला जाऊ. मला थोडा वेळ दे. मी सगळ्या गोष्टी प्लॅन करतो, सुट्टी काढतो, मग आपण जाऊ. आपण आउट ऑफ इंडिया जाऊ. तू म्हणशील तिथे जाऊ. हे सोल्युशन आहे तुझं? नाही पण हा, म्हणजे तुला बरं वाटेल. की ठीक आहे, तू आता म्हणतोयस ना आपण आउट ऑफ इंडिया जाऊ आपण, पण तिथून परत या घरात आल्यावर त्याचं सोल्युशन काय? शेवटी परत मी एकटीच ना. नाही, त्याच्यावरही सोल्युशन काढलंय ना. मी काय म्हणतो, तू एखादं बुटीक सुरू कर ना, नाहीतर चॅरिटी कर. काय प्रॉब्लेम आहे तुझा JK? ऑफिसमध्ये काय यायचं नाहीये मी? तुझे जे बिझनेस पार्टनर आहेत त्यांच्या बायका करतात ना एकत्र काम, सोबत असतात ना सगळे, मग मी का नाही मला ऑफिसमध्ये येऊ देतेस तू? का तुला मला घराबाहेर कधी पडूच द्यायचं नाहीये? का मला तुझ्या सर्कलमध्ये घेऊन जायला लाज वाटते तुला? इनफ. मला तुझ्याबद्दल काय वाटतं ना, हे मला आता इथे एक्सप्लेन करायचं नाहीये. तुला ऑफिस जॉईन करायचं आहे ना, तुला ते जॉईन करून बरं वाटणार आहे ना, उद्यापासून ऑफिस जॉईन कर. आर यू शुअर? डॅम शुअर. जॉईन कर, पण उद्यापासून. आज प्लीज पूर्ण दिवस आराम कर. आय लव्ह यू बेबी. थँक्यू सो मच. आय लव्ह यू टू. आता तरी खाऊन घ्या. हो. मी आलोच. थँक्यू JK. आता उद्यापासून फक्त तू दिवस मोजायला घे. शनायाचा अजून काही रिप्लाय आला नाहीये. काय होत असेल तिकडे? JK सरांना सगळं कळलं असेल का? फोन करून बघावं म्हटलं तर JK सर घरी असतील, पण मग असंच बसूनही राहता येणार नाही ना. काय करू? हॅलो अवी, एक गुड न्यूज आहे. उद्यापासून मी ऑफिस जॉईन करतेय.